हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुमची 10वी ची वार्षिक परीक्षा 37 दिवसांवर आलेली आहे। 37 डेज तुमच्या हातामध्ये आहेत, परंतु यातले 7 ते 8 दिवस तुमच्या ज्या परीक्षा किंवा प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी जाणार आहे। म्हणजे अजूनही आजपासून जर ठरवलं तर 30 दिवस तुमच्या हातात आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वीला 6 विषय आहेत आणि 30 दिवस तुमच्या हातात आहे। याचाच अर्थ असा की तुम्ही प्रत्येक विषयासाठी अजून 5 दिवस देऊ शकता। विचार करा, 5 दिवसाचे 24 आवर्स म्हणजे 120 तास तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला प्रत्येक विषयाला जे धडे आहेत ते फक्त 10 ते 12 आहेत। म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर आजपासून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा जास्त मार्क मिळवणं सहज शक्य आहे। ते कसं मिळवायचं ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। वेलकम 10वी मध्ये 10वीचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, एकदा वाचलेलं लक्षात कसं ठेवावं याचं मार्गदर्शन केलं जातं। आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा अधिक मार्क कसे मिळवता येतील त्याचं मार्गदर्शन जरूर ऐका। आपल्या सगळ्यांना माहीत असतं की आपल्या मनामध्ये खूप ताकद असते, खूप शक्ती असते। मनाचं हे सामर्थ्य असं आहे की आपण पाहिजे ते करू शकतो। अभ्यासासाठी सुद्धा आपल्या या मनाचा आपल्याला उपयोग करता येतो, परंतु आपल्या या मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करावा हे आपल्यापैकी अनेकांना माहीतच नसतं। आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे। परंतु त्यापूर्वी अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 10वीच्या वार्षिक परीक्षेत या मनाची मदत घेतली आहे आणि 90% पेक्षा अधिक मार्क मिळवलेले आहेत। अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत आहे। अनेक विद्यार्थ्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे। अनेकांचे कोणाचे वडील नाही तर कोणाला आई नाही तर कोणाला दोन्ही पालक नाही, असेही अनेक विद्यार्थी आहेत। परंतु तेही विद्यार्थी अशाही परिस्थितीमध्ये 10वीचा अभ्यास करतात आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेमध्ये 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर संकल्प केला, निश्चय केला तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्हाला देखील तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क्स मिळू शकतील। माझ्या परिचयाची एक विद्यार्थिनी आहे, सुवर्णा सानप असं तिचं नाव आहे। ही विद्यार्थिनी झोपडपट्टीत राहते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना झोपडपट्टीचे वातावरण माहीत असेल मला कल्पना नाही, परंतु अभ्यास करण्यासाठी जी एक शांतता लागते ती सुद्धा त्या ठिकाणी नसते। रात्री 12 वाजेपर्यंत गोंगाट, TV सगळं चालू असतं। 12च्या नंतर ही मुलगी अभ्यास करते, रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि या सुवर्णाने घरातलं सगळं कामं करून, इतर धुनीभांडी करून 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% मार्क मिळवलेले आहेत। अनेक विद्यार्थी अशा प्रकारे कष्ट घेऊन अभ्यास करतात आणि त्यांना देखील मार्क मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, मनाची मदत घेऊन 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या गौरी जाधवची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। नाशिक पंचवटीमधल्या श्रीराम विद्यालयाची ही विद्यार्थिनी आहे। गौरी जाधव असं तिचं नाव आहे। तिचे जे वडील आहेत ते मेन रोडवर सॉक्स विकण्याचा व्यवसाय करतात। तुम्हाला कल्पना असेल की सॉक्सच्या या विक्रीतून फारसा फायदा होत नाही। ही जी विद्यार्थिनी आहे हिला 10वीचे पुस्तकं घ्यायला, वह्या घ्यायला जी मदत आहे ते तिच्या शिक्षकांनी, तिच्या मैत्रिणींनी केली आहे। हिची फीच त्या शिक्षकांनी भरलेली आहे आणि त्यामुळे क्लास वगैरे लावण्याचा तर काही प्रश्नच नाही। या विद्यार्थिनीने शाळेत जेवढा अभ्यास शिकवला तोच नीट केला। शाळेतच बराच वेळ तिने अभ्यास केला आणि 10वीच्या वार्षिक परीक्षेत तिला 96.40% मार्क मिळाले। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ही विद्यार्थिनी 10वीला आली त्यावेळेस मी त्यांच्या शाळेत गेलो होतो। आम्ही एक फॉर्म भरून घेतला। या फॉर्ममध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी मार्क्सच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचे याचं टार्गेट ठरवलं। त्यावेळेस गौरीने टार्गेट ठरवलं की तिला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 99% मार्क मिळतील। संध्याकाळी शाळेतून घरी जाताना तिने तिच्या एका टीचरकडून एक खडू मागितला। टीचरने तिला खडू दिला। घरी गेल्यानंतर छोटंसं जे घर आहे त्या घरात
तिने हा खडू ओला करून त्याच्याने लिहिलं की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 99% मार्क मिळाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विचार तिने फक्त तिच्या घरातल्या भिंतीवरच लिहिला नाही, तर तिच्या मनावर तो कोरला. आणि या विद्यार्थिनीने 10वीच्या वार्षिक परीक्षेत 96.40 म्हणजे जवळजवळ 97% मार्क मिळवले. कुठलाही क्लास न लावता शाळेतल्या शिक्षकांनी जेवढं शिकवलं तेवढाच तिने अभ्यास केला आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तिला 96.40% मार्क मिळालेले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला देखील एवढे मार्क निश्चित मिळू शकतात. आता या विद्यार्थिनीची पुढची गोष्ट आहे का, तिला ज्यावेळेस 96.40% मार्क मिळाले तेव्हा महाराष्ट्र टाइम्स नावाच्या पेपरने तिला मदत केली, तिच्या शिक्षणासाठी मदत केली. सामनगावच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये या विद्यार्थिनीने ॲडमिशन घेतली आणि 3 वर्षानंतर डिस्टिंक्शनमध्ये ही विद्यार्थिनी डिप्लोमा उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुण्याच्या COP कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतली आणि BE देखील तिने डिस्टिंक्शनमध्ये केलं. विद्यार्थी मित्रांनो, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या विद्यार्थिनीची स्नायडर नावाच्या कंपनीमध्ये निवड झाली आणि ही विद्यार्थिनी आता या कंपनीमध्ये काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं शक्य आहे केवळ अभ्यासामुळे आणि अभ्यासामुळे. 10वीची ही वार्षिक परीक्षा तुमच्या दृष्टीने सुवर्ण संधी आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना या परिस्थितीतून बाहेर काढण्याची ही खूप मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे. 30 दिवस तुमच्या हातात आहे. तुम्ही अजूनही ठरवलं तर या 30 दिवसात दररोज फक्त 6 तास जरी अभ्यास केला तर 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवले, तुम्ही जेवढा संकल्प केला तेवढे मार्क तर मिळतील किंवा 90% पेक्षा अधिक मार्क देखील मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी संकल्प केला आणि त्याप्रमाणे अभ्यास केला. शाळेतल्या शिक्षकांनी जेवढं शिकवलं, टेक्स्ट बुकमध्ये जेवढं आहे तेवढंच त्यांनी नीट केलं आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा अधिक मार्क मिळवले. तुम्हाला सुद्धा ही संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 30 दिवसाचा उपयोग केला तर तुम्हाला देखील 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा जास्त मार्क निश्चित मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील जर असं यश मिळवायचं असेल तर तुम्ही विजय गोळेसर हे चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवर 10वीचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याच्याविषयी अनेक व्हिडिओ आहेत. त्यातले तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडीत जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. हे व्हिडिओ फक्त पाहू नका, ते एक वही घ्या, त्यात दिलेले पॉईंट किंवा मुद्दे लिहून काढा. जो भाग समजला नसेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा माझा जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणं ही एक कला आहे. तुम्ही एखाद्या खेळामध्ये जसं प्रावीण्य मिळवतात तसं अभ्यासात देखील तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता. हे जर प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा अधिक मार्क पडू शकतात. असे अनेक विद्यार्थी आहेत. तुमचा देखील त्यात नंबर लागू शकतो. तुम्हाला जर या परीक्षेत 90% पेक्षा अधिक मार्क मिळवायचे असतील तर विजय गोळेसर हे चॅनल सबस्क्राईब करा, पहा आणि त्यानुसार कृती करा. म्हणजे तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 100% पेक्षा अधिक मार्क जरूर मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर. तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असेल याची मला खात्री आहे. नसेल केला तर तो आत्ता करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा.